Hello students. Hello students. Today we are starting the sexual reproduction. We have already seen that reproduction in the two types, that is the asexual reproduction and in the sexual reproduction. Now sexual reproduction there are two main processes, that is the gamete formation. First is the gamete formation and second is the fertilization. Sexual reproduction always occurs with the help of the two germ cells. इथे जर्म सेल्स अतिशय आवश्यक, ज्याच्यामध्ये आपण मियोसिस या प्रोसेसमध्ये सेल डिव्हिजनच्या मियोसिस या प्रोसेसमध्ये जे आपण हे पाहिलं होतं जर्म सेलचं फॉर्मेशन, तसंच इथे सुद्धा जर्म सेल, तेच जर्म सेल इथे आवश्यक आहेत. दोन्ही जर्म सेल्स, एक जर्म सेल फिमेल गॅमेट्स फिमेलकडून येणार तर एक काय आहे मेलकडून येणार. जे जर्म सेल्स काय गॅमेट्स फॉर्म करतात त्यांनाच आपण काय म्हणतो आर दोज ऑफ द टू जर्म सेल्स. आणि त्याच जर्म सेल्समधून फर्टिलायझेशन होईल. बघा ते गॅमेट फॉर्मेशन कोणत्या प्रोसेसमधून होणार आहे, मियोसिस या सेल डिव्हिजनमधून. आणि त्या मियोसिस या सेल डिव्हिजनमधून आधी हॅप्लॉइड सेल्स मिळतील आपल्याला, हॅप्लॉइड टाईपचे, म्हणजे वन गॅमेट्स सिंगल गॅमेट दोघांकडून येतील आणि काय आहे नंतर त्याचं फर्टिलायझेशन, त्याच्यातून डायप्लॉइड सेल्स तयार होतील. ती हीच प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघूया. सुरुवातीला गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट्स मिळत आहेत. जर आपण फिमेलकडचं असेल तर त्याला ओव्ह्यूम किंवा एग म्हणतो आणि काय आहे मेलकडचं आहे ते स्पर्म्स आहे. तो हॅप्लॉइड मियोसिस या प्रोसेसमधून मिळतो आहे आपल्याला. मियोसिस प्रोसेसमधून हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात, त्याला आपण जर्म सेल्स म्हणू शकतो. गॅमेट डेव्हलपमेंट इन द ॲनिमल्समध्ये सुद्धा. आणि हॅप्लॉइड सेल्स जर प्लॅन्ट्समध्ये असतील तर ते कसे होतात मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड स्टेज प्लॅन्ट्स हे आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये ॲनिमल्स आणि प्लॅन्ट्समधून आपल्याला हे गॅमेट्स मिळत आहेत, जे एग आणि स्पर्म्स या किंवा ओव्ह्यूम्स आणि स्पर्म्स असं आपण त्याला म्हणू शकतो. गॅमेट्स आर फॉर्म बाय द मियोसिस अँड इन मियोसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. हे काय आहे हाफमध्ये, म्हणजेच काय हॅप्लॉइड आहेत ते हाफमध्ये, निम्म्यामध्ये सिंगल त्यांच्यामध्ये जर्म सेल्स आहेत आर फॉर्म होतात. आणि त्यानंतर सेकंड स्टेजला त्यांचं फर्टिलायझेशन आपल्याला होताना दिसतं. मग फर्टिलायझेशनमध्ये एक्झॅक्टली होतं काय तर डायप्लॉइड झायगोट हा तयार होतो. काय डायप्लॉइड झायगोट हा कसा असतो डायप्लॉइड्समध्ये असतो, डायप्लॉइड फॉर्ममध्ये. इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ द हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड द फिमेल गॅमेट द झायगोट डिव्हाइड्स बाय द मिटोसिस. हा झायगोट जो आहे तो मिटोसिस या प्रोसेसने काय होतोय डिव्हाइड होतो अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. कुठे फिमेलमध्ये काय होते एम्ब्रिओ हा फॉर्म होतो. आणि एम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर तिथे काय आहे एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म अ न्यू इंडिव्हिज्युअल. आणि मग एम्ब्रिओ काय आहे न्यू इंडिव्हिज्युअल, तो प्लॅन्ट असेल ॲनिमल असेल त्यांचा काय आहे न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म करायला सुरुवात करते. Two parents, that is the male parents and the female parents, are individual in this type of reproduction. दोन्ही पण काय आहेत इंडिव्हिज्युअल आहेत, मेल आणि फिमेल दोन्ही एका ह्याचे नसणार आहेत, वेगवेगळे डिफरंट अपोजिट सेक्सचे असणार आहेत. फ्युजन ऑफ द मेल गॅमेट अँड ऑफ द मेल पॅरेंट अँड द फिमेल गॅमेट ऑफ द फिमेल पॅरेंट ऑकर्स अँड ड्यू टू this the new individual always has recombined genes ऑफ द बोथ द पॅरेंट्स. त्याच्यामुळे दोघांचंही फ्युजन झाल्यामुळे दोन्ही पॅरेंट्सच्या दोन्ही गॅमेट्सचं फ्युजन झाल्यामुळे दोघांचे जीन्स काय तर रिकंबाईन होतात आणि ऑफ द बोथ द पॅरेंट्स दोघांचेही रिकंबाईन होतात. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल स्टार्ट सिमिलॅरिटीज. त्याच्यावर न्यू इंडिव्हिज्युअल जो काही येणार आहे तो काय आहे त्याच्यामध्ये थोड्या आपल्याला शोज द सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर्स अँड हॅज सम कॅरेक्टर्स डिफरंट दॅन बोथ पॅरेंट. काही त्याच्याकडे असेही असतात तर ते दोन्ही पॅरेंट्सपेक्षा वेगळे असतात किंवा सिंगल एकाचेच कोणाचे तरी असतात. डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू द जेनेटिक व्हॅरिएशन. आणि ह्या जेनेटिक व्हॅरिएशनमुळे आपल्याला काय आहे डायव्हर्सिटी दिसून येते. ही जी डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ऑकर्स ड्यू टू द जेनेटिक व्हॅरिएशन. ह्या जेनेटिक व्हॅरिएशन्समुळेच आपल्याला ही डायव्हर्सिटी दिसून येते. इट्स सीन जेनेटिक व्हॅरिएशन हेल्प्स. आणि हे जेनेटिक व्हॅरिएशन पुढे कशाला मदत करणार आहे द ऑर्गॅनिझम टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय
टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आणि त्याच्यामुळे ह्या जेनेटिक व्हॅरिएशन्स ज्याच्यामुळे डायव्हर्सिटी दिसून येते ही काय आहे, कशाला हेल्प्स करते की कुठल्याही ऑर्गनिझमला ॲडजस्ट करण्यासाठी. कुठे तर या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये अँड टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स, त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना ह्याची मदत होते. ड्यू टू धिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम द बिंग एक्सटिंक्ट. म्हणजेच कुठेही त्यांचं पूर्णपणे त्यांची जाती नष्ट झाली आहे असं होण्यापासून प्लांट्स आणि ॲनिमल्सने जर हे रिप्रोडक्शन केलं तर काय आहे ते त्यांना सेव्ह ठेवू शकतात. त्यांच्यासारखेच ॲनिमल्स आजूबाजूला असतील तर ते काय आहे चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करू शकणार आहेत. आणि म्हणूनच हे प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन होताना आपल्याला दिसून येतं. आपण आता ते एक एक करून पाहूयात. आधी सुरुवातीला आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहणार आहोत. सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स इन द एन्जिओस्पर्म्स. हे जे एन्जिओस्पर्म्स आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला कोणत्याही एन्जिओस्पर्ममध्ये म्हणजे एन्जिओस्पर्म्स म्हणजे काय तर अशा वनस्पती की ज्यांना फुलं येतात, फ्लॉवर हा त्यांचा अतिशय फंक्शनल युनिट आहे. फुलं येणाऱ्या वनस्पती एन्जिओस्पर्म्स यांना आपण म्हणतो. आणि त्यांचं फंक्शनल युनिट असतं की जे काय आहे विथ द सेक्स्युअल रिप्रोडक्शनशी आपल्याला कनेक्टेड असताना दिसून येईल. त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, आपण फ्लॉवर जास्वंदाचं फूल बघितलेलंच आहे. अशा फ्लॉवरचं आपण एक्झाम्पल घेतो आहे. सिपल्स, पेटल्स, स्टेमन्स अँड द कार्पेल्स आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लॉवर्स. मग आपण कोणकोणते पार्ट्स आहेत, सेपल्स, दिस इज द सेपल्स आपल्याला दिसून येतं. जर बघायला गेलो दिस इज द सेपल, दीज आर द पेटल्स म्हणजेच काय त्याच्या पाकळ्या. या फ्लॉवरमधला इकडचा भाग आहे तो स्टेमन्स, हा मधला आपल्याला पार्ट दिसतोय. दिस इज द कार्पेल आपण त्याला म्हणणार. कार्पेलमध्ये पुन्हा काय आहे 3 आपल्याला भाग बघायला मिळतात. अगदी टॉपला आपल्याला दिसतो तो स्टिग्मा, त्याच्या खालचा हा एवढा भाग निमुळता भाग दिसतो तो स्टाईल, आणि अगदी खालचा हा भाग आहे ओव्हरी. ज्या ओव्हरीमध्ये आपल्याला हे रिप्रोडक्शन होता म्हणजे फर्टिलायझेशन होताना दिसून येणार आहे. मग आता पुढे काय आहे, द फ्लॉवर मे बी युनिसेक्स्युअल, फॉर एक्झाम्पल पपया, वॉटरमेलन एक्सेट्रा. अजून तो युनिसेक्स्युअलसुद्धा असू शकतो फ्लॉवर मे बी. मग काय आहे त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो पपया, वॉटरमेलन ह्यांच्यामध्ये फ्लॉवर हा ह्यांचे जे फ्लॉवर्स असतात ते काय युनिसेक्स्युअल रिप्रोडक्शन करतात. अँड व्हेन इट कंटेन्स आयदर स्टेमन्स और कार्पेल्स और इट कॅन बी बायसेक्स्युअल. जर त्यांच्यामध्ये जर दुसऱ्या आपण फॉर एक्झाम्पल घेतलं हिबिस्कस म्हणजेच हे आपण जास्वंदाचं झाड फूल बघितलं, काय आहे किंवा मस्टर्डचं बघितलं तर आपल्याला काय दिसून येणार आहे की त्यांच्यामध्ये स्टेमन्स कार्पेल्स सारखे पार्ट दिसून येतात. मग ते काय आहे तिथे आपल्याला बायसेक्स्युअल ते असताना दिसून येतात. दॅट इज द इन दॅट केस द सेक्स्युअल रिप्रोडक्शन इज डन when it contains both the stamens and carpels. स्टेमेन्स आणि कार्पल्स ज्यांच्यामध्ये असणार आहे तिथे सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. आणि ज्यांच्या अब्सेन्समध्ये स्टेमेन्स कार्पल आहेत तिथे काय युनिसेक्स्युअल ते असतात आणि त्यांच्यामध्ये तिथे काय आहे युनिसेक्स्युअल रिप्रोडक्शन होताना दिसून येईल. मग बघा आता आपल्याला अजून बघायचं आहे काय तर हेच रिप्रोडक्शन कसं होतं ते आपण आता बघूयात. कार्पेल इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. कार्पेल हा जो आहे तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कार्पेल is made up of the 3 parts, that is the stigma, style and ovary. Stigma is sticky terminal part of the style. It is receptive organs on which the pollen germinates. स्टिग्मा जो आहे तो अतिशय स्टिकी टर्मिनल पार्ट ऑफ द स्टाईल. स्टाईलचा काय आहे तो स्टिकी टर्मिनल पार्ट आहे. टर्मिनल म्हणजे अगदी वरच्या भागात असणारा तो टर्मिनल भाग. and therefore it is the receptive organ on which the pollen germinates. म्हणजे जर्मिनेशन प्रोसेस ही इथं आपल्याला स्टार्ट होताना दिसून येणार आहे. तर जर्मिनेट व्हायला तिथे स्टार्ट होतात. रिसेप्टिव्ह ऑर्गन म्हणजे इथे दुसऱ्या फ्लॉवरचं गॅमेट जो असणार आहे जर्म सेल आहे तो काय आहे रिसिप्ट म्हणजेच काय रिसीव्ह करणारे स्वतःकडे घेणार आहे. स्टाईल इज अन इलॉंगेटेड पार्ट. स्टाईल हा इलॉंगेटेड पार्ट आहे निमुळता आपल्याला दिसतोय ऑफ द कार्पेल बिअरिंग द स्टिग्मा ॲट इट्स टिप. ह्या स्टिग्मा जो आहे त्याच्यामध्ये जो काही गॅमेट किंवा जर्मिनेशन तिथे आलेलं असणार आहे तो गॅमेट जो सेल तो काय आहे खाली नेण्याचं काम करणार आहे. त्यानंतर आपल्याला दिसणार आहे ओव्हरी इज द स्वोलन लोअर पार्ट ऑफ द कार्पेल कंटेनिंग 1 or more ओव्ह्यूल्स. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा ओव्ह्यूल्स हे असू शकणार आहेत. and therefore each ovule has an egg cell that is the female germ cell. त्या प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये काय आहे
एक सेल असणार आहे, ओव्ह्यूम असणार आहे, त्याला आपण फिमेल जर्म सेल्स, त्या जर्म सेल्स आपल्याला तिथे दिसेल. स्टिमेन इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. स्टिमेन हा काय आहे? हा स्टिमेन आपल्याला दिसतोय लांब, आपण इथे पुन्हा फोकसमध्ये बघतोय. दिस इज स्टिमेन इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर अँड इट प्रोड्युसेस द पोलन ग्रेन्स. आणि त्याच्यावर पोलन ग्रेन्स, पुमंग, आपण पुमंग जायंग जे म्हणतो ते पुमंग त्याच्यावर आलेले दिसून येतात. दॅट आर द येल्लोइश इन द कलर. You must have seen this yellowish powder that often sticks to our hand if we touch the stamens of the flower. जर आपण त्या स्टिमन्सला जर आपण जास्वंदीचा हे घेतलं हातात फुल आणि त्या स्टिमन्सला जर हात वरती टॉपला हे केलं तर आपल्याला त्याला चिकट असा हे त्याचे कण आपल्या अगदी हाताला आलेले दिसून येतात. ते इझिली त्याच्यातून रिमूव्ह होत असतात. मग तिथेच आपल्याला हा काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो तिथून त्याच्यातला जर्म सेल्स काय आहे पाठवताना आपल्याला दिसून येणार आहे. कुठे? या ओव्हरीमध्ये. आणि ओव्ह्यूम स्टिमेन इज द मेडअप ऑफ द टू पार्ट्स अँथर अँड फिलेमेंट. स्टिमेन हा काय आहे? अँथर आणि फिलेमेंट अशा दोन पार्ट्सचा बनलेला आहे. हा वरती दिसतोय तो अँथर आणि त्याच्या खाली हा दिसत आहे तो फिलेमेंट. अँथर इज युजली बिल्बेड and produces the pollen grains. Male germ cell are produced by the pollen grains. Filament is stalk of the anther. फिलेमेंट हा काय आहे? हा त्याचा स्टॉक ऑफ द अँथर, म्हणजे अँथरचा स्टॉक म्हणजेच काय तो तिथे वाहून नेण्याचं काम करणार आहे. आपण बघूया अजून पुढे त्याचं काय प्रोडक्शन. आपण प्लांट्सचे बघितले वेगवेगळे पार्ट्स, त्याचं फंक्शन. आता आणखीन आपण आता त्याची प्रोसेसिंग रिप्रोडक्शनची एक स्टेप बाय स्टेप 3 स्टेप्समध्ये होत असते. पॉलिनेशन, फर्टिलायझेशन अँड द जर्मिनेशन. मग पॉलिनेशनमध्ये काय होतं आहे? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथरकडून स्टिग्माकडे काय होतं आहे? पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होतात. मग आपल्याला प्रत्येक ह्या फ्लॉवर्समध्ये आपल्याला दिसून येईल काय? अँथरकडून स्टिग्मॅकडे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात आणि त्याला पॉलिनेशन म्हणतात. मग आपण मगाशी जो स्टेमन बघितला त्या स्टेमनमध्ये आपण अँथर आणि स्टिग्मा, तर अँथरकडून पोलन ग्रेन्स काय होतात? स्टिग्माकडे ट्रान्सफर होतात. इन दिस ट्रान्सफर ऑफ द पोलन ऑकर्स इन द सेम फ्लॉवर. जर ते सेम फ्लॉवर एकाच फ्लॉवरमध्ये और अँथर फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट अनदर फ्लॉवर ऑफ द सेम प्लांट, इट इज कॉल्ड ॲज द सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशनचे आपल्याला पुन्हा काय 2 टाईप्स दिसून येतात. दॅट इज सेल्फ पॉलिनेशन अँड अनदर इज द क्रॉस पॉलिनेशन. मग सेल्फ पॉलिनेशन कोणामध्ये? एकाच फ्लॉवरमध्ये घडून येणारं पॉलिनेशन किंवा एकाच प्लॅन्टच्या 2 फ्लॉवरमध्ये, एकाच प्लॅन्टला 2 फुलं आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन घडून आलं तर त्याला काय म्हणतात? सेल्फ पॉलिनेशन. आणि ऑन द अदर हँड, इफ द पोलन इज ट्रान्सफर फ्रॉम वन फ्लॉवर टू द फ्लॉवर ऑफ द अनदर प्लांट ऑफ द सेम स्पेसीज, इट इज नोन ॲज द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे 2 प्लांट्स आहेत, सेम आहेत, दोन्ही जास्वंदाची झाडं आहेत, पण 2 वेगवेगळ्या झाडावरची 2 वेगवेगळी फुलं. ह्या वेगवेगळी म्हणजे ती सेम फुलं पण 2 वेगवेगळ्या झाडावरची सेम फुलं जर एकमेकांमध्ये पॉलिनेशन करत असतील तर त्याला काय म्हणणार आपण? क्रॉस पॉलिनेशन. द एजंट ऑफ द क्रॉस पॉलिनेशन आर विंड, वॉटर अँड. मग ह्यांच्यामध्ये पॉलिनेशन होत कसं असेल? तर वाऱ्याच्या साहाय्याने, वॉटरच्या साहाय्याने आणि ॲनिमलच्या. मग वाऱ्याच्या साहाय्याने काय? जेव्हा खूप जोरदार वारा सुटतो, वारा सुटल्यामुळे काय आहे? 2 फ्लॉवर्स एकमेकांवर आदळतात असं आपण म्हणून जवळ येतात. पण जेव्हा ते क्लोज अपीअरन्समध्ये येतात तेव्हाच त्यांचं पोलन ग्रेन्सचं काय ते उडून काय वाऱ्याच्या साहाय्याने उडून ते इकडच्या पार्टवर असे जाऊ शकतात. वॉटरच्या फॉर्ममध्ये सुद्धा हे आपण घडून येऊ शकतं. जेव्हा पाणी पडतंय त्या झाडांवर, तेच पाणी काय पाण्यासकट समजा ते पोलन ग्रेन्स काय आहे वाहत दुसऱ्या झाडाकडे गेले तर तिथे पण त्या प्रकारे घडून येतं. आणि त्याचनंतर ॲनिमल्स मार्फत. मग ॲनिमल्स मार्फत कसं? जसं आपण अगदी बघतो फुलांवर बसणारा म्हणजे काय? फुलपाखरू आहे. मग फुलपाखरू जेव्हा एका फुलावर बसतंय तेव्हा तिथले पोलन ग्रेन्स त्याच्या पायाला चिकटलेले असतात
आणि तेच उठून जर दुसऱ्या फुलावर मग त्याच झाडाच्या असेल तर तिथे सेल्फ पॉलिनेशन होतं. आणि जर दुसऱ्या झाडाच्या तशाच फुलावर बसलं तर तिथले काय आहे ते पोलन ग्रेन्स तिकडच्या त्या स्टिग्मावर काय आहेत जाऊन चिकटतात आणि त्याच्यामुळे तिथे लगेचच पॉलिनेशन प्रोसेस ही सुरुवात होते. मग असे आपल्याला बघायला मिळतात हे काय सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. मग तसंच आपल्याला बघायला मिळेल फर्टिलायझेशन. पहिलं झालं पॉलिनेशन, आता फर्टिलायझेशन कसं होतं हे आपल्याला काय ओव्हरी दिसून येते, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. मग हा जो पोलन ग्रेन्स आहे हा अशा प्रकारे इथे खाली ओव्हरीपर्यंत ट्रान्सफर केला जातो आणि तिथे काय आहे आपल्याला कार्पेलमध्ये असलेल्या ओव्हरीमध्ये इच पोलन ग्रेन्स बघा काय म्हटलेलं आहे, आफ्टर द पोलन ग्रेन्स लँड्स ऑन द स्टिग्मा इट जर्मिनेट्स. द पोलन ट्यूब ग्रोज आउट फ्रॉम द पोलन ग्रेन. इट ट्रॅव्हल थ्रू द स्टाईल. ह्या स्टाईलमधून ती ट्रॅव्हल करत जाते टू रीच द ओव्हरी. हळूहळू ओव्हरीपर्यंत पोचते. इच पोलन ट्यूब कंटेन्स 2 मेल गॅमेट्स. प्रत्येक पोलन ट्यूबमध्ये काय 2 मेल गॅमेट्स असतात अँड रिलीजेस देम नियर द एग. 1 मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग सेल टू फॉर्म द झायगोट. त्याच्यातलं एक मेल गॅमेट काय होतं झायगोटसोबत एक सेलला फ्यूज होतो, फ्युजन तिथे होतं आहे त्यांच्यामध्ये आणि त्या एक सेलशी फ्यूज झाल्यामुळे तो काय तिथे झायगोट फॉर्म करतो. आणि सेकंड मेल गॅमेट जो आहे तो फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस इन द एम्ब्रियो सॅक टू फॉर्म द एंडोस्पर्म्स. दिस इज कॉल्ड एज द डबल फर्टिलायझेशन. ॲक्च्युली फर्टिलायझेशन ही प्रोसेस जर आपण ॲनिमल्सच्या बाबतीत बघितली तर तिथे काय आहे हॅप्लॉइड सेल हॅप्लॉइड सेल येतात, हॅप्लॉइड जर्म सेल्स असतात. ते एकच त्यांच्यासोबत काय आहे गॅमेट घेऊन येतात. मेल किंवा फिमेलचा एक सिंगल असतो. पण इथे मेल गॅमेट्स हे 2 एकत्र येतात, हे डॅप्लॉइड फॉर्ममध्येच येतात आणि एक त्याच्यातलं काय आहे ओव्हरीमध्ये जातोय आणि तिथे झायगोट फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा मात्र काय आहे तिथे असलेल्या न्यूक्लियसची त्या सेलमध्ये असलेल्या न्यूक्लियसकडे जातो आणि तिथे काय आहे एंडोस्पर्म सॅक ऑफ द त्या एंडोस्पर्मच्या पिशवीमध्ये तिथे जाऊन तिथे काय एम्ब्रिओ फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला डबल फर्टिलायझेशन होताना दिसून येतं. मग इथे ह्याचा फायदा काय होतो की त्याच्यामुळे आपण फुलामध्ये असलेली बी बघा, बी असते. तुम्ही फुल असं अगदी तोडून अगदी ओव्हरीच्या आतमध्ये जाऊन बघितले तर एक असा गोल भाग दिसेल पांढऱ्या रंगाचा, तर ते बी असते. ती बी जरी तुम्ही पेरली तरी तुम्हाला त्याचं झाड मिळणार किंवा त्याचं अगदी कुठली एखादी फांदी जरी तुम्ही काढून झाडाच्या बाबतीत आपण जर पेरली तर ते सुद्धा तिथून सुद्धा त्याचं काय आहे त्याचं ग्रोथ डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणून काय ह्यालाच काय डबल फर्टिलायझेशन या प्रोसेसमुळे ते डन होताना आपल्याला. मग इथेच हे फर्टिलायझेशन म्हणजे पॉलिनेशन, फर्टिलायझेशन. आता काय आहे जर्मिनेशन काय होतं ते पाहणार आहोत आपण. मग हा झायगोट डेव्हलप इन टू द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म्स सर्व ॲज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू फॉर द ग्रोईंग एम्ब्रियो. त्याच्यामध्ये येतो न्यूट्रिटिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये देतो. म्हणजेच काय दिसून येते आपल्याला दिस एम्ब्रियो इज कॅपेबल ऑफ ग्रोईंग इन टू अ न्यू प्लॅन्ट आणि तोच एम्ब्रियो मग न्यू प्लॅन्टसुद्धा फॉर्म करताना आपल्याला दिसून येईल. मग आपल्याला काय आहे पुढचा भाग काय बघायचा आहे तर आता जर्मिनेशन. जर्मिनेशन कसं होतं ते आपण पाहूया. आफ्टर द फर्टिलायझेशन द झायगोट डिव्हाइड्स सेव्हरल टाइम्स टू फॉर्म अ एम्ब्रियो विदिन द ओव्ह्यूल. आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर जायगोट हा काय होतो डिव्हाइड होतोय सेव्हरल टाइम्स, बऱ्याच मल्टिपल टाइम्स तो डिव्हाइड होत जातो म्हणजे सेल डिव्हिजन मार्फत टू फॉर्म द एम्ब्रियो आणि त्याच्यामधून एम्ब्रियो फॉर्म होतो. अँड देअर फॉर द ओव्ह्यूल जो आहे डेव्हलप्स इन टू द सीड. ओव्ह्यूल जो आहे तो बी तयार करतो अँड ओव्हरी डेव्हलप इन टू द फ्रूट आणि ओव्हरी जी आहे ती एक फळ तयार करते. इथे आपल्याला ही प्रोसेस दिसून येते. द सीड कंट्रोल द फ्युचर प्लांट. इट डेव्हलप्स इन टू द सीडलिंग अंडर द ॲप्रोप्रिएट कंडिशन. सीड्स हा काय आहे कंटेन्स फ्युचर प्लांट. कुठलंही प्लांट आता सीडमध्ये असतं. इट डेव्हलप्स इन टू द सीडलिंग्स. छोटे छोटे प्लांट्स ते आपण म्हणू शकतो छोटं आपण रोपटी तो तयार करू शकतो ॲप्रोप्रिएट कंडिशनमध्ये. दिस प्रोसेस इज नोन ॲज द जर्मिनेशन आणि तीच ते त्याची वाढ करू शकतो म्हणजे तिथेच काय जर्मिनेशन स्टार्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आपण काय आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन बघितलेलं आहे. फ्लॉवरच्या बाबतीत किंवा प्लांट्सच्या बाबतीत होणारं हे आपण फ्लॉवरचं एक्झाम्पल घेऊन पाहिलेलं आहे.
आता आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत, पुढच्या पाठामध्ये पुढच्या तासाला पाहणार आहोत सेक्स्युअल रिप्रोडक्शन ह्युमन बिईंगमध्ये कसं होतं आहे ते आपण पाहणार आहोत.